ओके ठीक आहे बघा, लास्ट लेक्चर आपण कॉम्प्लेक्स नंबरचं जो पहिल्या पॉइंटची थिअरी होती ती थिअरी सगळी संपवलेली, बरोबर आहे. आता मला सुरू करायची आहे एक्सरसाइज. मग एक्सरसाइज 1.1 घ्या. एक्सरसाइज 1.1 exercise 1.1 question number 1. Simplify. First example, root of -16 plus 3 root of -25 plus root of -36 minus root of -625. ओके बाबांनो, हे सिम्प्लिफाय करायचंय. ओके करा सिम्प्लिफाय. सोल्युशन लेट. आता मला सिम्प्लिफाय करायचंय ना, डायरेक्ट घेऊ. अंडर रूट -16 प्लस 3 इंटू रूट ऑफ -25 प्लस रूट ऑफ -36 माइनस रूट ऑफ -625. बरोबर आहे. अरे बाळांनो बरोबर आहे. ओके आता बाळांनो मला हे सिम्प्लिफाय करायचंय विच इज इक्वल टू. प्रॉब्लेम काय आहे, रूट मध्ये मायनस नको आहे ना. मग आता मी हा सिम्प्लिफाय करत चालू का बरं. रूट ऑफ हा -16 असलेला 16 इंटू -1 16 इंटू -1 चालेल का. प्लस 3 इंटू -25 असलेला 25 इंटू -1 म्हणजे मायनस बाजूला करत चाललोय मी. प्लस अंडर रूट 36 इंटू -1 माइनस अंडर रूट 625 इंटू -1. अडचण बोला बरं. तर मायनस बाजूला केला. आता बघा हा जो रूट आहे हा 16 चा पण आणि -1 चा पण आहे. हा रूट 25 चा पण आणि -1 चा पण आहे. हा रूट 36 चा पण आणि -1 चा पण. मग हे जर रूट सेपरेट केले तर काय होईल. रूट 16 इंटू रूट ऑफ -1 प्लस 3 इंटू रूट 25 इंटू रूट ऑफ प्लस रूट 36 इंटू रूट ऑफ माइनस रूट 625 इंटू रूट ऑफ माइनस. रूट सेपरेट केला. अडचण. आता आपल्याला माहितीये रूट ऑफ -1. रूट ऑफ -1 म्हणजे काय रे बाळांनो. आय. बरोबर आहे. म्हणजे आपण याची व्हॅल्यू आय पुट करू शकतो. 16 चा स्क्वेअर रूट 4 रूट -1 ची व्हॅल्यू प्लस 3 इंटू 5 आय प्लस 6i मायनस 25i. बाकीच्या नंबरचे स्क्वेअर रूट घेतले सरळ सरळ आणि फक्त काय घेतलाय सिन रूट ऑफ -1 इज इक्वल टू काय घेतला. म्हणजे तिथे बघ सगळ्यांमध्ये आय आहे. तुम्ही आय कॉमन करू शकता. आपण पहिले काही स्टेप वाढून घेऊ. प्लस 15i प्लस 6i मायनस 25i. अडचण. ओके करा सिम्प्लिफाय. आता
या सगळ्यांमधनं यांची ऍडिशन आहे, क्लिअर कट, यांची ऍडिशन घेऊन टाका. 4 + 15 आय आहेच ना, आय जर कॉमन घेऊन टाकला मी पहिले तर 4 + 15 19 + 6 25i मायनस 25i मायनस 25i. झालं का सिम्प्लिफाय? अरे झालं बघा ना सिम्प्लिफाय. ओके, हे होतं पहिलं एक्झाम्पल. ओके, समजलं पहिलं एक्झाम्पल. ओके, नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल, सेकंड एक्झाम्पल 4 into root of -4 plus 5 into root of -9 minus 3 into root of -60. करा बरं सॉल्व. जर हे आला तर सॉल्व करा. सोल्युशन, लेट 4 minus root 4, sorry 4 into root 4, 4 into -4, 5 into root -9 minus 3 into root -16. Caravan simplify, which is equals to 4 into बाळांनो सर्वात पहिला प्रॉब्लेम मायनसचा आहे ना, मायनस बाजूला करून टाका. 4 into root -4 म्हणजे मला काय मिळेल, 4 into -1 minus 5 into root 9 into -1 -9. -9 कसं लिहिला मी, 9 into -1 लिहिला, बरोबर आहे. ओके, प्लस तर मायनस 3 into अंडर रूट 16 into -1. बाळांनो समजतंय ना हे? अच्छा, इथं प्लस अडचण. अरे बाळांनो अडचण, आता हा जो रूट आहे हा रूट 4चा पण आहे, -1चा पण आहे, 9चा पण आहे आणि -1चा पण आहे, 16चा पण आहे आणि -1चा पण आहे. मग रूट सेपरेट करा. रूट 4 into root of plus 5 into root 9 into root of -1 minus 3 into root of 16 into root of -1. रूट सेपरेट केला. आता बाळांनो जे रूट आहे रूट -1, रूट -1 म्हणजे काय असतो, आय, तो आयोटा आहे, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला काय म्हणता येईल, 4 into 4th square root 2 into -1 square root I plus 5 into 9 square root I minus 3 into
16चं स्क्वेअर रूट, बरोबर आहे. तिथे रिझनिंग असेल. रूट ऑफ -1 इज इक्वल टू आय. रूट ऑफ -1 इज इक्वल टू आय. अडचण? ओके. आता मला करा सिम्प्लिफाय. 4 × 2 8i प्लस 15i मायनस या दोघांची ऍडिशन आहे. पहिले ऍडिशन करून घ्या. 8i प्लस 15i 23i मायनस 12i. 23i प्लस मायनस 12i 11 आहे. अडचण? एक्झाम्पल समजलं सगळे? म्हणजे रूट मध्ये मायनसचा प्रॉब्लेम आहे ना, तर आपण तो पहिले मायनस बाजूला करून घेतो, नंतर रूट सेपरेट देऊन टाकतो. म्हणजे जो रूट मध्ये जो मायनसचा प्रॉब्लेम होता तो बाजूला करून घेतला, त्या रूट -1ला आहे म्हणायचं, बाकीचे नंबर डायरेक्ट स्क्वेअर रूट आहे त्याप्रमाणे घ्यायचे, सिम्प्लिफाय करायचे तुम्हाला. बरोबर आहे? ओके, झाले दोन एक्झाम्पल समजले. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2. राइट द कॉन्जुगेट ऑफ द फॉलोइंग. क्वेश्चन नंबर 2. राइट द कॉन्जुगेट ऑफ द फॉलोइंग. क्वेश्चन नंबर 2 आहे. राइट द कॉन्जुगेट of the following complex number. फर्स्ट घ्या 3 + i. ओके. आता बाळांनो तुम्हाला आन्सर पूर्ण लिहायचंय, चार्ट करून नाहीये. नंबर दिलाय कॉन्जुगेट, नंबर दिलाय कॉन्जुगेट, आन्सर लिहायचंय. Solution. The conjugate of 3 + i is किती इन रे कॉन्जुगेट? मग 3 + i ला z म्हटलं चालेल का? The conjugate of z is equal to 3 + i is z बार ना इज इक्वल टू 3 - i. थोडं प्रॉपर घ्या. कॉन्जुगेट नंबरला आपण झेड म्हणतो, त्याच्या सॉरी कॉम्प्लेक्स नंबरला आपण झेड म्हणतो, त्याच्या कॉन्जुगेटला झेड बार. बरोबर ना? म्हणजे सिम्बॉलिकली सुद्धा तुमचा आन्सर बरोबर राहील. जास्त गोंधळ राहणार नाही तुम्हाला पण आन्सर मध्ये. ओके. अडचण? नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल मध्ये काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक आहे. म्हणजे एवढा नंबर मला दिसतोय 3 मायनस आहे, पुढे काहीतरी प्रिंट करायचं राहून गेलं त्याची काय आपलं घेणं देणं नाही. कॉन्जुगेट लिहायचं आहे, त्याचा कॉन्जुगेट 3. मग सोल्युशन. द कॉन्जुगेट ऑफ z is equal to 3 is z bar is equal to 3. Okay, next.
Example number 3. Example number 3. Minus root 5 minus root 7r. आता पहिले डोक्यात ठेवा, तो I जो आहे तो रूटच्या बाहेर आहे. ओके, घ्या याचा कॉन्जुगेट. त्या कॉम्प्लेक्स नंबरला झेड म्हणा, त्याचा कॉन्जुगेटला झेड बार म्हणा. लिहिला आन्सर. ओके, सोल्युशन काय येईल? द कॉन्जुगेट ऑफ झेड इज इक्वल टू मायनस रूट 5 मायनस रूट 7i इज काय रे? झेड बार इज इक्वल टू काय येईल? मायनस रूट 5 मायनसचा फक्त प्लस रूट 7. फक्त आयचा कोएफिशियंट जो आहे ना त्या साइन बदलायचं, बाकीचा विचार करायचा नाही. अडचण? ओके, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4. मायनस ऑफ रूट -5. सर्वात पहिले हा कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये आणा. सोल्युशन लेट. z is equal to minus of root -5. This can be written as minus of root 5 into -1. मग रूट दोघांना सेपरेट द्या, म्हणजे मायनस रूट 5 इंटू रूट ऑफ -1. बरोबर का? हा, आता काय केलं? फक्त हा जो रूट आहे तो 5 ला सेपरेट दिला, -1 ला सेपरेट दिला. आता 5 चा स्क्वेअर रूट निघतं का रे? नाही. मग तो रूट 5 लाच ठेवा इंटू रूट ऑफ -1 ची व्हॅल्यू काय? रूट ऑफ -1 ची व्हॅल्यू काय आहे? इथे रिझनिंग देऊ शकता तुम्ही. इथे रिझनिंग देऊन ठेवा. मी इथे क्वेश्चन मार्क करतो. आता तुम्ही रिझनिंग द्यायची. रिझनिंग क्वेश्चन मार्क काय? रिझनिंग द्या. काय? रूट ऑफ -1 इज इक्वल टू. ओके, हा काय भेटला बघा तुम्हाला? झेड. याचा काय लिहायचं आपल्याला? कॉन्जुगेट. देअरफॉर द कॉन्जुगेट इज. याचा कॉन्जुगेट काय येईल? झेड बार. इथे आयचा कोएफिशियंट कोण आहे? मायनस रूट 5. साइन चेंज करा, काय होईल? प्लस रूट 5i. इमॅजिनरी पार्टचं फक्त साइन बदलायचे. बरोबर झाले ना? एक्झाम्पल भरपूर आपले. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 5. 5i. सोल्युशन सोडवा
सोडवा बरं. 5i डायरेक्ट येईल कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये. द कॉन्जुगेट ऑफ z इज इक्वल टू 5i इज किती? z बार इज इक्वल टू मायनस 5i. अडचण? ओके नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 6 √5 मायनस i. √5 minus i. Solution. The conjugate of z is equal to √5 minus i is z bar is equal to √5 plus i. बरोबर का? अरे बरोबर का? आयचा कोइफिशियंट -1 आहे. चेंज करू, साइन चेंज केलं काय आला? प्लस. ओके नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 7 √2 प्लस √3i. कॉन्जुगेट काय येईल? √2 मायनस √3i. ओके लिहा याचा आन्सर तुम्ही आता. सोल्युशन याचा आन्सर तुम्ही लिहायचे. फक्त आयचा कोइफिशियंट बदलायचा असतो. म्हणजे साइन बदलायचं होतं कोइफिशियंटचा. कॉस थिटा प्लस i sin थिटा. त्याचे आन्सर लिहितो परत. मास्टर काय केलं रेड पेन? द कॉन्जुगेट ऑफ z इज इक्वल टू √2 प्लस √3i इज. कॉन्जुगेट घ्यायचा म्हणजे काय करायचं? फक्त आय असणाऱ्या टर्मचं साइन चेंज करायचं. म्हणजे इथे z बार √2 याच्यामध्ये आय नव्हता, इथे √3 मध्ये आहे. साइन चेंज करून काय घेता? अडचण? ओके नेक्स्ट सोल्युशन. कॉन्जुगेट इज काय? इंडियाचा कॉन्जुगेट कॉस थिटा प्लस आय साइन थिटाचा. कॉस थिटा मायनस आय साइन थिटा. फक्त आयचं साइन बदलायचं ना. आयच्या टर्मला प्लस येतो, काय करायचा? मायनस करायचा. अडचण बोला. मग क्वेश्चन नंबर 2 मध्ये अडचण. ओके स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. ऑनलाईन करायला स्क्रीनशॉट घ्यायचा इथे तुला. ओके झालंय का? अरे क्वेश्चन नंबर 2 झाला. प्रत्येकाला समजला क्वेश्चन नंबर 2? ओके नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 फाइंड A and B.
ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. Find A and B if number 1 A plus 2B plus 2AI is equal to 4 plus 6I. करा वर सॉल्व. तुम्हाला ए आणि काय करायचं आहे, बी फाइंड करायचं आहे ना. सोल्युशन गिवन, तुम्हाला एक इक्वेशन दिलेलं आहे. काय इक्वेशन गिवन? ए प्लस 2B प्लस 2AI इज इक्वल टू 4 प्लस 6I. आता 2 मिनिट वेळ द्या, मला सांगा सगळ्यात पहिले लेफ्ट साइडला जो नंबर आहे हा कॉम्प्लेक्स नंबर आहे का? आहे. याचा रिअल पार्ट कोणता? ए प्लस 2B हा रिअल पार्ट आहे, हा रिअल पार्ट बरोबर. आणि याचा इमॅजिनरी पार्ट कोणता? 2A हा इमॅजिनरी पार्ट. मान्य का? सेम राईट साइडला हा जो नंबर हा कॉम्प्लेक्स नंबर आहे, याचा रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट. म्हणजे जो आयचा कोएफिशिएंट असतो तो इमॅजिनरी पार्ट, ज्याच्यामध्ये आय नसतो तो रिअल पार्ट. मग दोन साइडला 2 कॉम्प्लेक्स नंबर आहे, दोघांचे रिअल पार्ट. मग 2 कॉम्प्लेक्स नंबर कधी इक्वल असतात रे? जर त्यांचे करस्पॉन्डिंग रिअल पार्ट इक्वल असतील आणि करस्पॉन्डिंग इमॅजिनरी पार्ट इक्वल असतील. मग मी ट्राय करणार डायरेक्टली इक्वेटिंग. आता लक्ष द्या, नंतर लिहा. इक्वेटिंग रिअल पार्ट and imaginary part. Imaginary part. We get दोन्ही साइडचे रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट इक्वेट करा. इकडचा रिअल पार्ट कोणता आहे? ए प्लस 2B इज इक्वल टू तिकडचा रिअल पार्ट अँड इकडचा इमॅजिनरी पार्ट इज इक्वल टू इकडचा इमॅजिनरी पार्ट. अडचण? ओके. आता हा जो काही 2 आहे हा इकडे मल्टिप्लाय केल्यानंतर डिवाइड. देअरफॉर ए इज इक्वल टू 6/2 अँड देअरफॉर ए इज इक्वल टू किती आला? आता काही जण मूर्खपणामध्ये ही व्हॅल्यू इकडे पुट करतात आणि इथे लिहितात. मग ए तुम्हाला नंतर भेटलाय ना, ह्या लेवल पर्यंत बाळांनो सोडून द्यायचं आणि ही व्हॅल्यू इकडेच पुट करायची. पण इथे खाली द्यायची नाही, ज्या लेवल पण सोडून द्यायचं. म्हणजे आता ही भेटलेली व्हॅल्यू तर पुट केली ना, मग देअरफॉर हे इक्वेशन काय होईल? 3 प्लस 2B इज इक्वल टू 4. समजलं? जर हे तुम्ही इथे लिहिलं तर मग स्टडी करताना प्रॉब्लेम येतो. अरे ए तर आपल्याला खालच्या स्टेपला भेटला, मग आधीच्या स्टेपला कसं काय पुट केला? ऍक्च्युली आपण आधीच्या स्टेपला पुट केलाच नसतो. मग एवढी ब्लँक स्पेस सोडायची कधी पण. ओके, म्हणजे आपण तिथे तेच सोडवलं, इकडे सोडवलंच नाही. आणि आता हा जो ए आहे 3 जो आहे हा इकडे प्लस इकडे गेला तर मग देअरफॉर 2B इज इक्वल टू 4 मायनस. देअरफॉर 2B इज इक्वल टू किती आला? 1. हा 2 इकडे मल्टिप्लाय केल्यानंतर देअरफॉर B इज इक्वल टू किती येईल? भेटला का ए आणि बी? मग खाली फायनल आन्सर आहे. देअरफॉर ए इज इक्वल टू 3 अँड B is equals to 1/2. A is equals to 3 and B is equals to 1/2. या लबान तुमचं फायनल आन्सर. अडचण वाटते काही? फक्त डोक्यात काय ठेवायचं, 2 कॉम्प्लेक्स नंबर कधी इक्वल असतात? जर त्यांचे करस्पॉन्डिंग
रिअल पार्ट इक्वल असतील आणि करस्पॉन्डिंग इमॅजिनरी पार्ट सुद्धा कशा असतील इक्वल असतील. ओके झालंय. नेक्स्ट एक्झाम्पल करता चाल तुम्ही. सेम हाच उद्योग जमल. मग ठीक आहे बघा. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. एक्झाम्पल नंबर 2. सेकंड एक्झाम्पल. A minus B plus A plus B I is equals to A plus 5I. ओके बाळांनो करा सॉल्व. Solution given A minus B plus A plus B I is equals to A plus 5I. Equating real and imaginary part. Equating real and imaginary. Equating real and imaginary part. We get काय भेटेल आपल्याला. सगळ्यात पहिले इकडचा रिअल पार्ट कोणता. A minus B is equals to इकडचा रिअल पार्ट कोणता A and इकडचा इमॅजिनरी पार्ट A plus B is equals to इकडचा इमॅजिनरी पार्ट. अडचण. ओके आता बघा मी ए आलेला आहे डबल. आता हा ए इकडे कसा आहे प्लस इकडे आला तर रे. आणि बी कसा इकडे इकडे आला तर म्हणजे इथं काय होईल ए मायनस ए इज इक्वल टू बी. म्हणजेच किती देअरफॉर बी इज इक्वल टू किती भेटला 0. ए मायनस ए कॅन्सल होईल ना 0. आता ही व्हॅल्यू पुट करायची पुढे इथे. आता पुट करताना सांगितल्याप्रमाणे कितपर्यंत पाठ सोडून द्यायचा. देअरफॉर ए प्लस बी ची व्हॅल्यू 0 इज इक्वल टू 5. 0 कोणाचाही ऍड केला सबट्रॅक्ट केला फरक पडतो का रे. म्हणजे ए ची व्हॅल्यू किती झाली 5. अडचण. मग शेवटी लिहा पूर्ण. देअरफॉर तुम्ही काय फाइंड केला ए इज इक्वल टू किती झाला 5 अँड बी इज इक्वल टू 0. अडचण बोला. अरे एक्झाम्पल मध्ये अडचण आहे काही. एक्झाम्पल समजलंय. ओके नेक्स्ट. एक्झाम्पल नंबर 3. सॉरी स्क्रीनशॉट घ्यायचा राहील ना 2 मिनिटं फक्त.
क्वेश्चन नंबर 3 त्यातला एक्झाम्पल नंबर 3 लिहिण्याच्या आधी पहिले क्वेश्चन नंबर 2 चा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा फक्त. क्वेश्चन नंबर 3 फाइंड ए अँड बी. तर पहिलं एक्झाम्पल होतं a+2b. ओके, त्याला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. ऑनलाईन करणाऱ्यांनी स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, इकडनं फोटो सेंड होणारच आहे. ओके, नेक्स्ट झालंय. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3. Example number 3. A plus B into 2 plus I is equals to B plus 1 plus 10 plus 2A into I. ओके, इकडे ओके आलाय. पहिले दोन कॉम्प्लेक्स नंबरचं काय, सॉरी दोन नंबरचं कॉम्प्लेक्स नंबरचं आहे, दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन, दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन. मग सोल्युशन गिवन करा बरं मल्टिप्लिकेशन लेफ्टला, आणि कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये ऍडजस्ट केल्याशिवाय आन्सर लिहायचं नाहीये. Okay, solution given a plus b into 2 plus I, which is equals to b plus 1 plus 10 plus 2ai. क्लिअर कट आहे. लेफ्ट साइड पहिले मल्टिप्लाय करून घ्यावं लागेल. आता हा जो काही 2 आहे थोडा हा a प्लस बी जो आहे, याने मी या 2 ला मल्टिप्लाय करतो आणि इकडे आय ला मल्टिप्लाय करतो. चालेल का? डायरेक्ट ब्रॅकेटने मल्टिप्लाय करतो. जिथे काय होईल 2 into प्लस a प्लस बी इंटू आय. अडचण इज इक्वल टू किती b प्लस 1 प्लस 10 प्लस 2a इंटू आय. आता हा जो 2 ब्रॅकेटच्या बाहेर आहे आणि त्याला मल्टिप्लाय करून घेतो, म्हणजे काय होईल रे 2a प्लस 2b प्लस a प्लस b आय इज इक्वल टू b प्लस 1 प्लस 10 प्लस 2a आय. अडचण झाला का रे हा a प्लस आय बी या फॉर्म मध्ये आणि हा सुद्धा a प्लस आय बी या फॉर्म मध्ये, दोन्ही कॉम्प्लेक्स नंबर. हा याचा काय आहे रिअल पार्ट, इकडचा रिअल पार्ट हा आहे. त्यानंतर इकडचा इमॅजिनरी पार्ट हा आहे, इकडचा इमॅजिनरी पार्ट हा आहे. मग ओके बाळांनो, देअरफॉर इक्वेटिंग रियल अँड imaginary part, equating real and imaginary part, we get, मला सांगा पहिला रिअल पार्ट 2a plus 2b is equals to काय येईल b plus 1 रिअल पार्ट and imaginary part a plus b
इज इक्वल टू 10 प्लस 2a. अडचण? आता इक्वेशन फॉर्म करायच्यापासून हा जो बी आहे हा इकडे प्लस इकडे आला तर आणि इकडे काय करता हा 2a इकडे प्लस आहे घेऊन या इकडे करा माय चालेल. ओके देअरफॉर 2a plus 2b minus b is equals to 1 and a plus b minus 2a is equals to 10. चालेल का? ओके बाळांनो, इथे या दोघांची सबट्रॅक्शन होईल. इथे काय येईल? 2a plus b is equals to 1. बरोबर का? and इथे काय येईल? इथे हा a आणि हा -2a किती झाले? -a प्लस b इज इक्वल्स टू a. आता बाळांनो हे दोन इक्वेशन आहे. याला मी म्हणतो इक्वेशन नंबर 1, याला म्हणतो इक्वेशन नंबर 2. हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. बरोबर ना? 10th चॅप्टर झालं का लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल? सोडवायच्या मेथड 9 पासून तुम्ही स्टडी करताय. 4 मेथड तुम्हाला माहिती आहे. पहिली अल्जेब्रिक मेथड, दुसरी सबस्टिट्यूशन मेथड, तिसरी क्रॅमर्स रूल, चौथी ग्राफिकल मेथड. बरोबर आहे? ओके, तुम्ही क्रॅमर्स वापरा, ग्राफिकल वापरा किंवा सबस्टिट्यूशन वापरा किंवा अल्जेब्रिक. इथे अल्जेब्रिक सोपी जाते. कशी पावर का? इक्वेशन नंबर 1 मायनस इक्वेशन नंबर 2. इथं बी प्लस आहे, इथं बी प्लस डायरेक्ट कॅन्सल होऊ शकतो जर सबट्रॅक्शन केली तर. साइन सारखे असले आपण सबट्रॅक्शन करतो. वी गेट. तुम्ही ते जावे लिहायचे ना, सबट्रॅक्टिंग इक्वेशन नंबर 2 फ्रॉम इक्वेशन नंबर 1. आता निबंध लिहायचा नाही, ऑटोमॅटिकली लिहा ना इक्वेशन नंबर 1 मायनस इक्वेशन नंबर 2. ओके, इक्वेशन नंबर 1 काय? 2a प्लस b इज इक्वल टू 1. आणि इक्वेशन नंबर 2 काय? -a प्लस b इज इक्वल टू 10. दोघांची सबट्रॅक्शन घ्यायची आहे. सबट्रॅक्शन घ्यायची म्हणजे सेकंड इक्वेशनचे साइन चेंज करायची. मग हा मायनस हा काय झाला? प्लस. हा प्लसचा मायनस आणि हा प्लसचा मायनस. मग आता नवीन साइन घ्यायचं, जुनं साइन घ्यायचं नाही. प्लस बी मायनस बी, हा नवीन साइन 2a प्लस a इज इक्वल टू 1 मायनस 10 मायनस 10. आता बाळांनो हा 3 इकडे मल्टिप्लाय इकडे गेला तर डिवाइड. देअरफॉर a इज इक्वल टू किती भेटला? -9 अपॉन, म्हणजेच a ची व्हॅल्यू किती आली? -3. आता ही व्हॅल्यू पुढे पुट करता. a ची व्हॅल्यू -3 करा, 2 मध्ये पुट करा. पुट a इज इक्वल टू -3 इन इक्वेशन 2. म्हणजे मायनस ऑफ -3 आणि मायनस a ना प्लस b इज इक्वल टू 10. पण तो मायनस मायनस काय होईल? आणि शेवटी हा जो 3 आहे हा इकडे प्लस इकडे गेला तर म्हणजे b इज इक्वल टू किती होऊन जाईल? 10 मायनस 3 म्हणजे b इज इक्वल टू किती आला? 7. b इज इक्वल टू किती आला? 7. शेवटी पूर्ण आन्सर लिहा. देअरफॉर a इज इक्वल टू -3 and b इज इक्वल टू +7. अडचण बोला. अरे बाळांनो अडचण? एक्झाम्पल नंबर 3 समजलंय? ओके, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4.
ओके, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4 घ्या. ABI is equals to 3A minus B plus 12I. ओके, घ्या बरं सॉल्व करायला. सोल्युशन गिवन हे मॅसेज द्या. ABI is equals to 3A minus B is equals to plus 12I. इथे रिअल पार्ट नव्हता लेफ्टला, मी असं केला पुढे +0. काही फरक पडेल का रे? काही फरक पडेल का? ओके, आता हा कॉम्प्लेक्स नंबर आहे, हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. याचा रिअल पार्ट आहे 0. याचा रिअल पार्ट काय आहे? याचा इमॅजिनरी पार्ट काय आहे? AB. याचा इमॅजिनरी पार्ट काय आहे? मग बाळांनो इक्वेट करा, सॉल्व करा. इक्वेटिंग रियल अँड imaginary part, we get सगळ्यात पहिले काय? 3A minus B is equals to 0. ऍडजस्ट करून लिहितोय. अँड दुसरा AB is equals to 12. अडचण काही? अरे अडचण काही? बरोबर आहे. ओके, आता बरं का, हा बी काय इथे इकडे गेला तर therefore 3A is equals to B. अडचण ओके, म्हणजेच दॅट इज B is equals to किती? 3A. उलट करून लिहिलं. याला मी इक्वेशन नंबर 1 म्हणतो. आणि ही व्हॅल्यू इथे पुट करून देतो. त्या लेवलने जागा सोडून द्यायची. therefore A इंटू B ची व्हॅल्यू किती? 3A इज इक्वल टू किती? 12. अडचण? हा, आता बाबा हा 3 इकडे मल्टिप्लाय इकडे गेला तर रे, आणि A इंटू A किती होऊन जाईल इकडे? A स्क्वेअर 2A नाही, A इंटू A स्क्वेअर, A प्लस A 2A होतो 12/3. बरोबर आहे का? ओके, 3 डिव्हिजन 3 1 3, 3 4 म्हणजे A स्क्वेअरची व्हॅल्यू किती भेटली? 4. टेकिंग स्क्वेअर रूट, स्क्वेअर रूट घेतलं, 4ला 2 स्क्वेअर रूट, 1 प्लस 1 मायनस. याची गरज आहे का? टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, याची गरज आहे. ओके, आता ही व्हॅल्यू पुट करा इक्वेशन नंबर 1 मध्ये. परत ह्या लेवलने जागा सोडून द्यायची. therefore you put in equation 1. therefore काय होणार? B is equals to 3 into plus or minus 2 into. ओके, म्हणजेच की झाला 3 into 2 6 प्लस मायनस आहे जशी राहील. म्हणजे जर A ची व्हॅल्यू जर +2 असेल तर B ची व्हॅल्यू किती असेल? +6. आणि जर A ची व्हॅल्यू जर -2 असेल तर B ची व्हॅल्यू काय असेल? मायनस. अडचण बोला बरं. अरे बाळांनो, क्वेश्चन नंबर 4 मध्ये
मग क्वेश्चन नंबर 3 आणि एक्झाम्पल नंबर 3 आणि एक्झाम्पल नंबर 4 समजलंय? अरे समजलंय? आता जर राहिलं 2 एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 5 आणि 6 तुम्हाला होमवर्क. सुचले तर उत्तम, नाही सुचले तर अति उत्तम, मी सोडून तयार होईल. बरोबर आहे? 2 एक्झाम्पल होमवर्कला ट्राय करायचे. जमताय की नाही पाहून घ्या. जमले ठीक, नाही जमले तर आपण आहे सॉल्व्ह करायला. पण हे असं जे स्पेस सोडत समजतील आयडिया. म्हणजे काय होतं, काही जण इथे लिहित राहतात. हा इकडे घुसवतात, हा इकडे घुसवतात, कळतच नाही कुठून कुठे गेलं. एक्झाम्पल मध्ये फ्लो पाहिजे. या स्टेप नंतर आपण ही सोडवले, मग इथून हे सोडवत गेलो खाली, इकडून परत हे सोडवत आलो खाली. बरोबर आहे? असा फ्लो दिसला पाहिजे एक्झाम्पल मध्ये. आपला सुद्धा स्टडी करताना समजलं पाहिजे आपण पहिलं काय काढलं, नंतर काय काढलं. ओके, अडचण बोला बरं. ठीक आहे, 2 एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कला. राहिले एक्झाम्पल उद्या. उद्या काय फिजिक्स सुरू होणार नाहीये. फिजिक्स सुरू होणार आहे मंगळवारी. उद्या 8:30 वाजता. उद्या आपला रेग्युलर टायमिंग 8:30चा.